नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं संस्कृतीस विस्डम या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला भगवान महावीर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महावीरांचा जन्म आणि बालपण। वर्धमान महावीर यांचा जन्म कोणत्या गणराज्यात झाला? इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगध देशातील सध्याच्या बिहारमधील कुंडलपूर वैशाली नगरीचे उपनगर असलेल्या कुंडग्रामात राजा सिद्धार्थ व राणी त्रिशला देवी यांच्या पोटी चैत्र महिन्यातील त्रयोदशीला क्षत्रिय कुटुंबात भगवान महावीरांचा जन्म झाला। वडील सिद्धार्थ हे इक्ष्वाकू वंशाचे राजा होते, तर आई त्रिशला ही वैशालीच्या लिच्छविषयीय राजाची मुलगी होती। महावीर गर्भावस्थेत असताना त्यांना देवानंदा नावाच्या ब्राह्मीच्या उदरातून त्रिशला या क्षत्रिय राणीच्या उदरात आणण्यात आले होते, अशी पुराण कथा सांगितली जाते। भगवान महावीर हे लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी आणि कुशाग्र बुद्धीचे होते। कठीण तपोबलाने त्यांनी आपल्या जीवनाला महान बनवले। भगवान महावीरांना वर्धमान, सन्मती, महावीर, वर्धमान, जितेंद्र या वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखलं जातं। असं म्हणतात की त्यांच्या जन्मानंतर राज्यात खूप संपन्न आणि वृद्धी झाली, त्यामुळे त्यांचे वर्धमान हे नाव ठेवण्यात आले। लहानपणापासूनच त्यांच्यातील साहस, तेज, बळ यामुळे त्यांना महावीर असं म्हटलं गेलं। आपल्या सगळ्या इच्छा आणि इंद्रियांवर त्यांनी विजय प्राप्त केल्यामुळे त्यांना जितेंद्र हे नावही ओळखण्यात आले। संत महावीरांना संसारिक सुखाविषयी विशेष आसक्ती कधीच नव्हती, परंतु आई वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी वसंतपूर येथील महासामंत समरवीराची कन्या यशोदाशी हिच्याशी त्यांनी विवाह केला। लग्नानंतर त्यांना प्रियदर्शनी नावाची एक कन्या झाली। तपश्चर्या आणि ज्ञानप्राप्ती। महावीरांची विचारधारणा ही चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यांना अधिक काळ आकर्षित करू शकले नाही। त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूमुळे तर महावीर अधिकच विरक्त झाले। एकही सुखाबद्दल त्यांच्या मनात उरलेले जे आकर्षण होते तेही कमी झाले। मानवी जीवनातील दुःख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्यांना झाली। दुःख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्यांना वाटायचे। त्यामुळे वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी ऐहिक संपत्ती, संसार व राजपाट याचा त्याग करून वैराग्य स्वीकारले। आध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण करण्यासाठी जैन दीक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले। घनदाट अरण्यात त्यांनी सलग 12 वर्षे कठोर तपश्चर्या आणि आत्मज्ञान केले आणि त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली। वयाच्या 42व्या वर्षी केवळ ज्ञान प्राप्त झाले। जैन धर्माचा इतिहास। जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे। हा प्राचीन धर्म असून त्याचे पूर्वजन्य या युगात प्रथम तीर्थकर श्री ऋषभदेवांनी केले। लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील 6व्या क्रमांकाचा धर्म आहे। हा धर्म वैदिक परंपरेतून उदयाला आला असून तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो। जगा आणि जगू द्या या विचारांवर जैन धर्माचे तत्वज्ञान आधारलेले आहे। जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये 62 धर्म संप्रदाय उदयाला आले। अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करतो। मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादातून दिले गेलेले आहे। जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेत विश्लेषण करायचे काम जैन धर्मातील 28वे तीर्थकर भगवान महावीरांनी केले। भगवान महावीर यांची शिकवण। जैनाचे 24वे तीर्थकर भगवान महावीरांनी आपल्या शिकवणीतून आणि उपदेशाच्या सहाय्याने लोकांना जीवन जगण्याची कला शिकवली आणि सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवला। भगवान महावीरांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले। त्यांनी पूर्व वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणीचा विस्तार केला। ज्ञानप्राप्तीनंतर लोककल्याणाच्या तळमळीने ते स्वतंत्र हिंडले। वयाच्या 42व्या वर्षी केवळ ज्ञान प्राप्त केल्यानंतर महावीरांनी असे शिकवले की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत। त्यांनी अनेकांतवाद, अनेक बाजूंनी केलेले सापेक्ष कथन व साध्यवाद यांचे सिद्धांत शिकवले।
वैदिक यज्ञयागातील हिंसा कालबाह्य झाली। याचे एक प्रमुख कारण म्हणजे महावीर आणि गौतम बुद्ध यांनी हिंसेला केलेला विरोध होय। पशुहत्या आणि हिंदू समाजात पसरलेल्या जाती व्यवस्थेचा विरोध करणारे भगवान महावीर यांच्या सिद्धांतांना आणि शिकवणुकीला स्वीकारून कोणताही मनुष्य सच्चा जैन अनुयायी होऊ शकतो। भगवान महावीर यांचे महान विचार सुविचार। भगवान महावीरांनी आपल्या शिकवणुकीतून आणि आपल्या उपदेशातून लोकांना जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला आहे। त्यांचे काही प्रेरणादायक आणि अनमोल विचार असे आहेत: जगा आणि जगू द्या, कुणालाही दुःख पोहोचू नये, प्रत्येकाचे जीवन त्यासाठी अनमोल आहे, आत्मविश्वास हे संरक्षणाचे साधन आहे, अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे, क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकवावा, जिभेचे मौन हे खरे मौन नाही, मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे, जो शक्तिशाली असूनही क्षमा करतो आणि दरिद्री असूनही दान करतो असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात। ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो। ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो। दया अशी भाषा आहे की ती बहिऱ्यांनाही ऐकायला येते आणि मुक्याला देखील समजू शकते। दृष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो। नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे। भगवान महावीर यांचे निर्वाण। 30 वर्ष भारतभर संपूर्ण मानवजातीला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालवण्याचा उपदेश करणारे आणि जैन तत्वज्ञानाचा प्रचार करणारे भगवान महावीर यांनी वयाच्या 72व्या वर्षी इसवी सन 527 पूर्व कार्तिक महिन्यातील आश्विन वद्य अमावस्येला बिहारमधील पावापुरी येथे आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला आणि त्यांचे निर्वाण झाले। या स्थळाला जैन धर्मीय त्यांच्या प्रमुख स्थळांपैकी एक मानतात। भगवान महावीर यांच्या ध्यानधारणेच्या अवस्थेत व सिंहांकित चिन्हासह अशा मूर्ती भारतातील जैन तीर्थस्थळी आढळून येतात। चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते। हा दिवस जैन लोक दीपावली म्हणून साजरा करतात। दीप प्लस आवली म्हणजे दिव्यांच्या, आवली म्हणजे माळा, अर्थात त्यांच्या उपदेशाचे दिव्य अशा मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक अशा ज्ञानाची परंपरा निर्माण झाली। महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे। हा सण शेवटचे जैन तीर्थकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो। माहिती कशी वाटली ती नक्की सांगा आणि माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तात्काळ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद।